बांधवांनो, आत्ताच 5 मिनिटांपूर्वी एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून राज्यातील कोट्यवधी रेशन कार्ड धारकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच एक सर्वात मोठी घोषणा केली आहे आणि त्याच वेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचा अधिकृत GR सुद्धा जाहीर झाला आहे. या GR नुसार राज्यातील ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यात थेट 9,000 रुपये जमा केले जाणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हे 100% खरे आहे. कारण जेव्हा सरकारचा GR येतो तेव्हा योजना 100% अधिकृत असते आणि हा GR आत्ताच जाहीर झाला आहे. लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलच्या माध्यमातून ही महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत आहोत. बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे 9,000 रुपये फक्त एकदा नाही तर दर वर्षाला मिळणार आहेत. म्हणजे जर सरकार पुढील 2 ते 3 वर्ष आहे तर तुम्हाला एकूण 27 ते 30,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. एक चूक झाली तर 9,000 नाही तर तब्बल 30,000 रुपयांचे नुकसान होऊ शकते. हे पैसे मिळवण्यासाठी फक्त एक छोटासा अर्ज करायचा आहे आणि 2 दिवसात तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. परंतु यासाठी 4 अटी आहेत आणि 2 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. ते सर्व आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. बांधवांनो, आधी सांगतो की ही योजना नवीन नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळी ही घोषणा केली होती. 2024 मध्ये काही लोकांना याचा लाभ मिळाला सुद्धा, परंतु बऱ्याच लोकांनी वेळेत अर्ज भरले नाहीत, त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. आता सरकारने पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी दिली आहे, परंतु यावेळी मुदत फक्त 2 ते 3 दिवसांचीच आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. आजच माहिती समजून घ्या आणि आजच अर्ज करा. बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगतो. या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही. सरकारने 4 अटी घातल्या आहेत. या 4 अटींमध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत. चला बघूया त्या 4 अटी कोणत्या आहेत. पहिली अट म्हणजे रेशन कार्डचा प्रकार. बांधवांनो, सर्व रेशन कार्ड धारकांना हे पैसे मिळणार नाहीत. फक्त पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. पांढरे रेशन कार्ड असलेल्यांना या योजनेत सामावून घेतलेले नाही. त्यामुळे आधी बघा तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे. पिवळे किंवा केशरी असेल तर पुढे वाचा. दुसरी अट म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. बांधवांनो, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे म्हणजे घरातील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आता 3 लाख म्हणजे महिन्याला साधारण 25,000 रुपये होतात. जर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त माणसे कमावत असतील आणि त्यांचे एकूण उत्पन्न 3 लाखांवर जात असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. परंतु हे सिद्ध करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो. उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ते पुढे सांगतो. तिसरी अट म्हणजे कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरी नसावी. तुमच्या घरातील कोणीही सरकारी नोकरीत असेल, पोलीस दलात असेल, सैन्यात असेल, ST महामंडळात असेल, नगरपालिकेत असेल, ग्रामपंचायतीत असेल किंवा कोणत्याही सरकारी महामंडळात कुठेही काम करत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारचे म्हणणे आहे की ज्यांच्या घरात सरकारी नोकरी आहे ते खऱ्या अर्थाने गरजू नाहीत. चौथी अट म्हणजे घरात कोणीही सेवानिवृत्त पेन्शनधारक नसावा. जर तुमच्या घरात एखादे वृद्ध व्यक्ती सेनेतून सेवानिवृत्त झालेले असतील, पोलीस दलातून रिटायर झालेले असतील, जिल्हा परिषदेतून किंवा कोणत्याही सरकारी विभागातून रिटायर होऊन पेन्शन घेत असतील तर अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 5वी अट म्हणजे जमिनीची मर्यादा. तुमच्याकडे जर जमीन असेल तर ती 5 एकरपेक्षा कमी म्हणजेच 2 हेक्टरपेक्षा कमी असणं गरजेचे आहे. जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. बांधवांनो, या 5 अटी लक्षात ठेवा. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी, कुटुंबात सरकारी नोकरी नाही, घरात पेन्शनधारक नाही आणि जमीन 5 एकरपेक्षा कमी.
या 5 अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत. बांधवांनो, आता सांगतो की या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत. पहिले कागदपत्र उत्पन्नाचा दाखला. आता तुम्ही म्हणाल, उत्पन्नाचा दाखला कितीचा काढायचा? तर बघा, सरकारी नियमानुसार पिवळे रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींचे उत्पन्न 15,000 रुपयांच्या आत आहे असे गृहीत धरले जाते आणि केशरी रेशन कार्ड असलेल्यांचे कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे असे गृहीत धरले जाते. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डाच्या प्रकारानुसार तेवढ्या उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातून काढून घ्या. हे काम आजच करा. दुसरे कागदपत्र 7/12 उतारा. जर तुम्ही शेतकरी असाल तर 7/12 उतारा लागेल. जमीन किती आहे हे सिद्ध करण्यासाठी हे कागदपत्र गरजेचे आहे. तिसरे कागदपत्र बँक पासबुकची झेरॉक्स. तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडलेले असणं गरजेचे आहे. त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडायची आहे. चौथे कागदपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्डाची झेरॉक्स. आणि 5वे कागदपत्र आधार कार्डची झेरॉक्स. बांधवांनो, आता सांगतो अर्ज कसा भरायचा. हा अर्ज ऑफलाईन म्हणजेच हातांनी भरायचा आहे, ऑनलाईन नाही. म्हणजे अर्जाचा एक फॉर्म घ्यायचा, पेनाने नीट भरायचा, वर सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडायची आणि संबंधित कार्यालयात जाऊन जमा करायचा. हा अर्ज तुम्ही अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयातून किंवा रेशन दुकानातून मिळवू शकता. अर्ज भरताना एकही चूक होणार नाही याची काळजी घ्या, कारण एक चूक झाली तर 9,000 रुपये नाही तर पुढील 3 वर्षांचे एकूण 27 ते 30,000 रुपये बुडू शकतात. बांधवांनो, आता सांगतो की हे 9,000 रुपये नेमके कुठून आले आणि कशासाठी दिले जाणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या GR नुसार ज्या कुटुंबांमध्ये घराचा कर्ता पुरुष नाही, म्हणजे ज्या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला आणि कुटुंब सोडून गेला, अशा कुटुंबातील महिला जी कुटुंब प्रमुख आहे तिला प्रति महिना 250 ते 300 रुपये म्हणजे वार्षिक 9,000 रुपये दिले जाणार आहेत. ही योजना मूळची 2013 पासून सुरू आहे, परंतु अनेकांना याची माहिती नव्हती. आता नवीन GR आल्यामुळे पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली आहे. बांधवांनो, आता बघूया कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा जालना, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा लातूर, 5वा जिल्हा हिंगोली, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा बीड, 8वा जिल्हा धाराशिव, 9वा जिल्हा वाशिम, 10वा जिल्हा अकोला, 11वा जिल्हा बुलढाणा, 12वा जिल्हा यवतमाळ, 13वा जिल्हा अमरावती आणि 14वा जिल्हा वर्धा. बांधवांनो, या 14 जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्या कुटुंबांमधील कर्ता पुरुष या जगात नाही आणि महिला एकट्याने कुटुंब चालवत आहे, अशा कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 9,000 रुपये म्हणजे महिन्याला 250 ते 300 रुपये दिले जातात. जर तुम्ही या 14 जिल्ह्यात राहत असाल आणि वर सांगितलेल्या अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळू शकतो. बांधवांनो, आता एक महत्त्वाची टिप सांगतो. जे लोक अटींमध्ये बसत नाहीत त्यांनी काय करायचे? जर तुमचे उत्पन्न थोडे जास्त आहे आणि उत्पन्नाचा दाखला मिळत नाही असे वाटत असेल तर तहसीलदार कार्यालयात जा. तेथील कर्मचाऱ्यांशी बोला, तुमची परिस्थिती सांगा. बऱ्याच वेळा योग्य कागदपत्रे असतील तर उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो. त्यामुळे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. बांधवांनो, थोडक्यात सांगतो आत्ता काय करायचे आहे. पहिले, तुमचे रेशन कार्ड बघा, पिवळे किंवा केशरी आहे का ते बघा. दुसरे, 5 अटींमध्ये तुम्ही बसत आहात का ते बघा. तिसरे, उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातून काढा. चौथे, 7/12 बँक पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स काढून ठेवा. 5वे, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयातून अर्ज आणा. 6वे, अर्ज नीट भरा आणि सर्व कागदपत्रे जोडून आजच जमा करा. ही 6 कामं केली तर 2 दिवसात तुमच्या बँक खात्यात 9,000 रुपये येतील.
बांधवांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे इतर काही प्रश्न असतील तर सुद्धा कमेंट करा. ही बातमी तुमच्या सर्व मित्र परिवाराला आत्ताच शेअर करा, कारण ही मुदत फक्त 2 ते 3 दिवसांची आहे. अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर टाका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.